हां हॅलो नमस्ते गाणं कसं यायचं काय मजेत ना. तर चला आम्ही निघालो दिवाळीला. तुम्ही पण जाताय का तुमच्या गावाला दिवाळीला मला कमेंट करून सांगा. तर बघा किती मोठी लाईन होती तिकिटासाठी. तर 7:55 झालेले आहेत. आमची ट्रेन होती 8:30ची. तर आम्ही लवकरच येऊन तिकीट वगैरे काढून घेतलं आणि सकाळचं मस्त फ्रेश फ्रेश वातावरण होतं आणि सोडण्यासाठी आले होते. तर अशा आम्ही चालू त्याच्यामुळे जरा कमी झाला आहे घेणारे अरे पहा जी झालं बोर होत होतं त्याच्यामुळे ती अशी बसली कधी येते ट्रेन कधी येते ट्रेन असं ती झालं. त्याच्यानंतर थोडाफार टाईमपास चालू होता आहे आणि बाबा कशामध्ये चालू होता बाबाच्या स्थितीमध्ये चालू होती की आता गावाला जाणं मला करमणार नाही वगैरे चाललं होतं. त्याच्यानंतर ही बघा आमची ट्रेन आली. खूप सारी गर्दी होती ट्रेनमध्ये चढली आणि स्टेशनवर 15 मिनटं थांबते. तर थोड्या वेळानंतर बघा आमचा नाश्ता चालू होता दिवसा आणि त्याच्यानंतर आम्ही उजनी धरणाचं जे काही बॅकवॉटर आहे ते पाहतोय त्याच्यावरनं ट्रेन जाते. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो आणि मामा आले होते आम्हाला घ्यायला. ते पहा आमच्या गावाकडचा रस्ता असं गाडीवर मी जिजा आणि मामा निघालो घरी. तर घराकडे आल्यानंतर आत्यानी पाणी आणि चपाती वगैरे ओवाळून टाकलं. तुमच्याकडे टाकतात का हे नक्की सांगा मला कमेंट करून. तर हे पहा नंतर थोड्या वेळानंतर जेवण वगैरे केलं आराम केला आणि आत्या आल्या होत्या गायींसाठी गवत काढण्यासाठी. तर जिजान आत्या पुढं आल्या होत्या. त्याच्यानंतर मी आले आणि थोडं गवत काढू लागले. मस्त असं हिरवळ पाहून खूप छान वाटलं. कांद्यामध्ये बरंच गवत झालं आहे. तर हे पहा एवढं काही येत नाही बरं का पण जेवढं येतं तेवढं करू लागत असते. तर गवत काढलं थोडंफार आणि काढून झालं. आता आत्ते चालले ते ठीक जे गवत काढलेलं जे काही गठुडा असतो ते बांधायला. तर ते बांधून आता ते देणार आहेत माझ्या डोक्यावर आणि मी मस्त असं घेऊन जाणार आहे गवत डोक्यावर. तर असं मदत करायची थोडीफार. जास्त काय आपल्याला करणं होणार नाही पण जेवढं होतंय तेवढं ठीक आहे. आणि अशा प्रकारे रोज आमच्या गायींना आता पावसामुळे वैरण गेली पाण्यामध्ये म्हणजे उगवली नाही व्यवस्थित म्हणून जे काही आता कांद्यामध्ये गवत येतं ते 4 वाजता येऊन काढून घेऊन जातात. एक टायमाला तरी निदान कवळं. तर हे पहा त्याने दिलं उचलून माझ्या डोक्यावर. तर आता मी निघाले जिजा म्हणते की आजीला उचलून घेऊन दोघी पण पडताल. तर आलोय घरी. मामाने आणले होते गावात गेले होते मामा तिथून येताना घेऊन आले हिच्यासाठी फटाके. तर चाललंय मॅडमचा फटाके फोडायचं. तर शेजारचं बाळ आलं होतं तर चाललंय इकडं. आणि त्याच्यानंतर जिजा गायींसाठी सुग्रास पेंड जे काय असते भिजू घालत होती. आवडतं खूप सारं.